देशात एकाच वेळी 3 कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले। महाराष्ट्रासह संपूर्ण देशातल्या 14 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट दिला गेलाय। मुंबईच्या समुद्रात नेव्ही तसंच कोस्ट गार्ड अलर्ट मोडवर आहेत। मुंबईच्या समुद्रामध्ये नमस्कार, हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची तीव्रता व्याप्ती बघायला मिळाली। अक्षरशः परभणी जिल्ह्याला रात्री तुफान पावसाने झोडपले। शेतकऱ्यांना तर वाटत पण नव्हतं की पाऊस येतो की नाही, मात्र पाऊस अखेर जोरदार आला व पावसाने धुमाकूळ घातला। तुफान पावसामुळे बऱ्याच भागात अतिवृष्टीसारखी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झालेली होती। मात्र आता राज्यामध्ये पावसाळा हा लवकर संपणार नाहीये, ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची आहे। असं समजू नका की आता मान्सून जात आलेला आहे व मान्सून गेला की पावसाळा मात्र आता पुन्हा काय अशा सिस्टीम सक्रिय होत आहेत। बंगालच्या उपसागरामध्ये मोठे वातावरण सक्रिय होत असून त्यामुळे राज्यामध्ये पाऊस कमी जास्त प्रमाणात सुरूच राहण्याची शक्यता आपल्याला दिवाळीच्या पर्यंत बघायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। मात्र आता कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील आपण पुढच्या 7 ते 8 दिवसाचा सविस्तर अंदाज बघणार आहोत। त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे तुम्हाला रोजची रोज हवामान अंदाज व इतर सर्व काही बातम्या नक्की बघायला मिळतील। तर चला बघूया। तर या ठिकाणी फक्त आता लक्ष देऊन बघा, राज्यात तुफान पावसाला सुरुवात होत असून आता जोरदार ते मुसळधार पाऊस सध्याची परिस्थिती बघूयात। पुढच्या 2 ते 3 तासाचे एक तुम्हाला अंदाज सांगतो, त्यानंतर पुढच्या 7 ते 8 दिवसाचा अंदाज 100% बघतच आहोत। यामध्ये निलंगा औसाचे भाग, धाराशिव तुळजापूरचे भाग मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता 100%। शिरूर, अंतपाल, औरादाचा भाग, लातूरचे भाग असतील विजांच्या लखलकाटासह 100% पावसाचा अंदाज आहे। पुढच्या 2 तासामध्ये वातावरणातील सर्वात मोठे बदल आपल्याला पैकी भागात दिसून येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा व जेवढं होईल तेवढं सतर्क देखील राहायचं आहे। त्यानंतर काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी आणखीन तुफान पावसाचा अंदाज आहे। यामध्ये अहमदपूर, बर्दापूरचे भाग असतील विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज याही ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे। त्यानंतर इकडे घाट नांदुराच्या भागात बऱ्यापैकी पाऊस वाढणार आहे, त्यामुळे सतर्क राहा। सध्या जरी वाटत नसलं पाऊस येईल, मात्र रात्री उशिरापर्यंत का होईना अचानक पावसाचं वातावरण सक्रिय होतं व जोरदार पाऊस अचानक येत असतो हे लक्षात घ्यायचं आहे। अहमदपूरच्या भागात जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। अहमदपूर, मुखेड, कंधारचे भाग, परळी, बर्दापूर, देगलूरचे भाग असतील याही ठिकाणी 100% वातावरण सक्रिय होईल। पुढच्या 3 तासामध्ये पावसाला हळूहळू सुरुवात होत जाईल। पावसाचा अंदाज याही ठिकाणी आपल्याला 100% बघायला मिळणार आहे। त्यानंतर नांदेड, भोकर, बसमत, हिमायतनगर तसेच आदिलाबाद, पांढरकवाडा इकडे विदर्भातील बरेच भाग असतील। विदर्भातील सर्व भागात तुरळक ठिकाणी पावसाला पोषक वातावरण राहणार असून काही भागामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर चला, ही झाली पुढच्या 2 तासाची परिस्थिती। मात्र आता चक्रीवादळाचा एक प्रभाव, त्यानंतर त्या 24 तासात बदलणारं वातावरण ते काय राहील आपण बघूया। तर या ठिकाणी बघा, येत्या 24 तासापासून राज्यातील वातावरणात आपल्याला 3 मोठे बदल बघायला मिळणार आहे। त्यानंतर येत्या 24 तासात, 48 तासात व तेथील पुढील काही तारखांना कसा पाऊस राहील, कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील व आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पाऊस दाखल होणार आहे व जे तीव्र पावसाचं वातावरण आहे ते कोणत्या जिल्ह्याकडे आता सरकत चाललेलं आहे, अशा जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला सांगणार आहे। आता फक्त पुढच्या 7 ते 8 दिवसाचा अंदाज तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा बघायचा असेल, तुमच्या तालुक्याचा बघायचा असेल तर आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघा, आता स्पष्टपणे आपल्याला मोठे बदल हे दिसून येत आहेत। आता येत्या 24 तासापासून जर विचार केला तर पावसाचं वातावरण देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, देगलूरचे भाग असेल या भागापर्यंत एक सिस्टम बघायला मिळणार आहे। मात्र आता वातावरण हे काही दिशेकडे सरकणार असून यामध्ये त्या 24 तासात बदल होताच राहुरी, गोडेगाव, संगमनेर, राजूर या भागामध्ये, गोरेगावचे बरेच भाग असतील राहुरीच्या भागामध्ये व गोडेगावच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी आपल्याला जे आहे ते तीव्र स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। त्या 24 तासात बदल होणार असून या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे। सर्वदूर पडला नाही तरी जिथे पडेल तिथे तुफान पाऊस पडू शकतो। ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी नदी नाली वाहतील असा पाऊस पडणार आहे, हे देखील तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर इकडे मनमाड, निफाड, येवला, सिन्नरच्या भागात देखील हीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे। तर बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाहीये, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका व तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटमध्ये सांगितलं
तर तुमच्या जिल्ह्यात कसं हवामान राहील, कशी परिस्थिती राहील, पाऊस नेमका कधी सुरू होईल तो अंदाज देखील आम्ही तुमच्या जिल्ह्याचा देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याकरिता तुमच्या जिल्ह्याचे पण नाव आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगू शकता। तर चला आता पाऊस येत्या 24 तासापासून काही जिल्ह्यात वाढत आहे, नेमका आता कोणत्या ठिकाणी जोरदार राहील, कुठे मुसळधार पाऊस राहील, आता सर्व काय आपण सविस्तर बघत आहोत। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता मोठ्या प्रमाणात पावसाची तीव्रता काही भागात आहे। यामध्ये इकडे बघा जळगावचे पण बरेच भाग पाऊस कव्हर करणार असून जळगाव पाचोऱ्याच्या भागात देखील पावसाला चांगली सुरुवात होईल। यामध्ये चाळीसगाव, अजंठा, पाचोरा, मालेगाव, सटाणाचा भाग असेल, ही काही जी साईट आहे, हा जो 100 किलोमीटरचा एरिया आहे, या ठिकाणी देखील चांगला मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस 24 तासात सक्रिय होईल। विजांचं प्रमाण मात्र अधिक राहणार आहे। इकडे बघा काही भागात विजांचं प्रमाण अधिक राहील, काही ठिकाणी अतिशय भयानक स्वरूपाचं विजांचं प्रमाण राहील, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। धुळे, साक्रीचे भाग, तसेच इकडे चिमटणाचे भाग, चोपडा, शिरपूर, बालेवाडी, नंदुरबारचे भाग असेल, या ठिकाणी आता आपल्याला मोठा बदल होऊन पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। विजांच्या प्रचंड कडकडाटामध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार असून विजा खूप राहणार आहे, त्यामुळे विजांचं संकट कायम राहील, त्यामुळे सतर्क राहा। विजांच्या कडकडाटासह भयानक पाऊस येत आहे। सेंदवाचा भाग असेल, बोरपणी, राजपूर, कोरेगाव या ठिकाणी, तसेच पिंपळगावचे भाग असतील, या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे। छत्रपती संभाजीनगर, नाशिकच्या भागापर्यंत आपल्याला एक मोठा पावसाळी पट्टा सक्रिय होतानाचं चित्र बघायला मिळणार असून सतर्क राहायचं, या भागात देखील पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर इकडे बघा पुढचे पाऊस पडणारे तालुके, जिल्हे खेड, मंचर, शिरूर, तसेच कसमेट, खोपोलीचा भाग असेल, या ठिकाणी पाऊस राहणार आहे। असं नाही की पाऊस उघडणार आहे। गोरेगावच्या भागात, संगमनेरच्या भागात पण पाऊस येणार आहे। ही झाली 24 तासाची परिस्थिती। मात्र आता लक्ष द्या, ही 24 तासाची परिस्थिती झाली, मात्र 48 तासात मोठा बदल होऊन राज्यातील काही भागात आता पुन्हा एकदा जोरदार पाऊस जे आहे ते जोर धरण्याची शक्यता असून सोयाबीन काढणीस आली असेल तर योग्य ती दखल घेऊन सोयाबीन काढण्यास तुम्हाला सुरुवात करावी लागेल। मोठं पावसाळी क्षेत्र आता राज्याच्या दिशेने सरकणार आहे। येत्या 48 तासामध्ये जी चक्रीवादळाची परिस्थिती आहे ती तीव्र होणार आहे। यामध्ये इकडे बघा जो अरबी समुद्राचा भाग आहे, या ठिकाणी ती परिस्थिती निर्माण होणार असून त्याचं देखील एक मोठं संकट बघायला मिळू शकतं। याचा तीव्र परिणाम, याचा एक मोठा धोका देखील बघायला मिळणार आहे। त्यामुळे जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन होणार असून विजांचा धोका देखील अधिक प्रचंड राहणार आहे। तीव्र विजांच्या कडकडाटामध्ये तुफान स्वरूपाची पावसाची शक्यता देखील आपल्याला बघायला मिळणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क देखील राहायचं आहे। त्यामुळे आता ही गोष्ट लक्षात घ्यावं, जेवढं होईल तेवढं सतर्क राहत चला, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तीव्र असा बदल बघायला मिळत आहे। तीव्र स्वरूपाची पावसाळी परिस्थिती राज्यामध्ये आता दाखल होत चाललेली आहे। त्यानंतर इकडे बघा 48 तासाच्या नंतर राज्यामध्ये हळूहळू पुन्हा एकदा पाऊस वेग धरण्यास सुरुवात करेल व काही ठिकाणी मध्यम पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात सह तुफान पाऊस, नदी नाले वाहणार, नदींचे पाणी शेतात शिरणार किंवा शेतामध्ये तुडुंब पाणी साचणार, असे मोठे पाऊस 48 तासाच्या नंतर सुरू होणार आहेत व चक्रीवादळाचा प्रभाव जे आहे ते राज्यात पडणार का व पडला तरी कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे। तर चला आता त्या जिल्ह्यांचा अंदाज बघूयात। खूप मोठा बदल होत आहे। आता इथून पुढे लक्ष देऊन हवामान अंदाज बघा, कारण एक मोठी परिस्थिती आता सक्रिय होण्याच्या मार्गावरती आहे। तर चला तो अंदाज आता आपण जाणून घेऊयात। तर बघा या ठिकाणी आता विचार जर केलं तर ते पावसाळी क्षेत्र कुठे कुठे हजेरी लावेल। सुरुवातीला विचार केलं तर कोडोली, कोल्हापूर भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस राहणारच आहे। गिरोळीचा भाग असेल, वडगाव कोडोलीचा भाग असेल, सारूटचा भाग असेल, जोरदार ते मुसळधार पाऊस। मलकापूर साईडच्या भागापर्यंत देखील जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता 100% बघायला मिळणार आहे। कामेरीचा भाग असेल, या ठिकाणी कामेरी, ईश्वरपूर, शेंदवे, कोकरूडचे भाग, या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस 100% हजेरी लावण्याच्या मार्गावरती असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर एनपनेचा भाग असेल, मेंढा, कार्लेचा भाग असेल, यात देखील बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यानंतर अंबक भाग आहे, ताडेवाडीचा भाग आहे, विटा, कराड, कोडेगावचा भाग असेल, कडेगावच्या भागामध्ये, विटाच्या भागामध्ये व कराडच्या भागामध्ये देखील एक मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणार असून विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस राहील, मात्र एवढंच की तुरळक ठिकाणी राहणार आहे। त्यानंतर इकडे पाटणचा भाग असेल, पाटण, माखनचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। काही ठिकाणी तीव्र पावसाची शक्यता राहणार आहे। कोयना, पाटणच्या भागात देखील जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे। त्यानंतर इकडे सानोर्दाचा भाग असेल, माखमजाचा भाग असेल, याही ठिकाणी आरेलचा भाग असेल, चिपळूणचा भाग असेल, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिशय मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तीव्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
अंदाज राहणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये अतिशय भयानक मुसळधार पावसाचा अंदाज काही जिल्ह्यांमध्ये बघायला मिळत आहे। त्यानंतर आणखीन काही तालुके आहेत की त्याही ठिकाणी, काही जिल्हे असे आहेत की त्याही ठिकाणी पावसाची व्याप्ती देखील अजून वाढत जाण्याचा अंदाज आहे। खरा बदल हा 9 ऑक्टोबर पासून होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क देखील राहणं गरजेचं आहे। तर चला, अधिक पाऊस नेमक्या कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात पडेल ते आपण बघत आहोत। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर इकडे बघा, यामध्ये अकलूज, पंढरपूर, पिलो साईडचे भाग असतील याही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे। सोलापूर एनकीचा भाग असेल, सांगोलीच्या भागाला देखील पाऊस झोडपणार असून पुन्हा पावसाचं सावट राज्यात बघायला मिळत आहे। सतर्क राहणं गरजेचं आहे। सोयाबीन काढणी, कापूस वेचणी आली असेल, जसा वेळ भेटेल तशी कामे करत चला, थांबू नका। कारण जरी वाटत असेल आज पाऊस उघडलाय, आज ऊन पडलाय असं समजू नका, केव्हाही बदल होईल। काही भागात रात्री अचानक बदल होऊन पाऊस येत चाललेला आहे, त्यामुळे सतर्क राहायचं आहे। प्रचंड मोठे पाऊस आपल्याला हे बघायला पण मिळत आहेत, हे देखील जेवढं होईल तेवढे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा। तसेच इकडे पलटणचे भाग असतील, बराडचे भाग असतील याही ठिकाणी पाऊस वाढणार आहे। इंदापूरच्या भागात, तसेच वांगी, केरनचे भाग असतील, कुरोडवाडी, परंडा, सालसेचा भाग असेल याही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणार आहे। इंदापूर, वांगी, केरन, परंडा, सालसेचा भाग, तसेच इकडे बागवानचा भाग असेल मध्यम ते जोरदार, तर काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज राहणार असून जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांनी सतर्क राहावं। विजांचा प्रचंड कडकडाट असून हा धोधो तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्यभरात मुसळधार हजेरी लावतानाचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यानंतर एवढंच नव्हे तर इकडे बार्शी, पानगावचे भाग असेल, कुरुडवाडीचे भाग असतील याही ठिकाणी धोधो पावसाचा अंदाज राहणारच आहे। वैरागच्या भागात देखील राहणारच आहे। वैराग, बार्शी, पानगावचे भाग असतील, परंडा साईडचे भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, तर काही भागात अतिशय मुसळधार पावसाची व्याप्ती, तीव्रता आपल्याला बघायला मिळू शकते। सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। मध्यम ते जोरदार, तर काही भागात अति मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण हे बघायला मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात घेत सर्व शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेत चलावा। त्यानंतर इकडे बघा, बार्शीला मोठा अलर्ट आहे। बार्शी, करमाळा, परंडाच्या भागात तुफान ते मुसळधार पाऊस, केज, चौसाळा, कळंब, जामखेड तुफान ते मुसळधार पाऊस 100% आहे। कर्जत, करमाळ्याच्या भागात, लातूर, औसा, बर्दापूरच्या भागात देखील विजांच्या लखलकाटामध्ये भयानक पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे, त्यामुळे सतर्क राहा, अंदाज लक्षात घ्या। विजांचा धोका देखील राहणार आहे, तुफान पाऊस देखील आपल्याला बघायला मिळत आहे। एवढंच नव्हे तर आता 10 तारखेपासून राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण होणार असून पाऊस आपला जोर वाढवणार आहे। विजांसह पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे, सतर्क राहायचं आहे। तर चला, आता नेमका मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा जो पाऊस येत आहे तो नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये येत आहे व कुठे अतिवृष्टीसारखा पडणार आहे, तर चला जिल्ह्यांची नावे बघूयात। तर इकडे बघा, यामध्ये आता जर विचार केला तर मध्यम ते जोरदार पाऊस राहील। त्यानंतर इकडे उत्तर साईडला पण पाऊस राहणार आहे। निपाणी, रायबागच्या भागात, तसेच कोडोली, सांगलीचे भाग असतील, जत, विटाचे भाग असतील याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, तर काही भागात तुफान पावसाचा अंदाज राहणार आहे। विटा, जतच्या भागात देखील प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची परिस्थिती ही बघायला मिळू शकते, त्यामुळे जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। वडूज, विटा, कराड, सातारा, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, इंदापूर, बारामती, बार्शी, पेठ, करमाळा, दौंड, पुणेचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर परळीचे भाग असतील, लातूर, केज, बीडचे भाग असतील याही ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार, तर काही भागात मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो, ही देखील गोष्ट लक्षात घ्यायची आहे। प्रचंड विजांसह हा पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क पण राहायचं आहे, कारण हा पाऊस तुफान वेगाने राज्यामध्ये अति भयानक स्वरूपाचा पडणार आहे, ही गोष्ट लक्षात घेत सतर्क राहा। नांदेड जिल्ह्यात देखील अलर्ट आहे। नांदेड, लातूर, अहिल्यादेवीनगरच्या भागात देखील पाऊस राहणार आहे। त्यानंतर दुपारनंतर सोलापूरचे भाग असतील, पंढरपूर, त्यानंतर विटा, वडूज, जत, सांगलीचे भाग असतील, कोडोली, बार्शी, करमाळा, दोनशे, बार्शीचे भाग असतील, बारामती साईडचे भाग असतील याही ठिकाणी पाऊस वाढणार आहे। आता महत्त्वाचा अंदाज म्हणजे दिनांक 11 तारखेपासून काही शेतकऱ्यांना सतर्क राहायचं आहे, तर काही भागातील पाऊस जाणार आहे। तर चला, कोणत्या भागात पाऊस उघडण्याची शक्यता आहे व कोणत्या भागात पडण्याची शक्यता आहे आता फक्त 1 मिनिटात सांगतो। आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, या ठिकाणी आता दिनांक 11 ऑक्टोबर, सॉरी शेतकरी मित्रांनो, यामध्ये सप्टेंबर आलेला असेल त्यासाठी सॉरी, ऑक्टोबर महिना सुरू आहे हे लक्षात घ्यायचं आहे। ऑक्टोबरमध्ये जर विचार केला तर आता दिनांक 11 ऑक्टोबर रोजी मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस 100% राहील। यामध्ये इकडे
नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, नांदेडचा भाग असेल, याही भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिशय मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, साताऱ्याच्या भागात देखील तुफान पावसाची शक्यता राहण्याचा अंदाज राहू शकतो. नांदेड, लातूर, बिदर, अहिल्यादेवी नगर, पुणे, अकलूज, सातारा विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणारच आहे. मध्यम पाऊस, जोरदार पाऊस राहील. जामखेड, अहिल्यादेवी नगर, जुन्नर, बीड, माजलगाव, सेलू, पैठणचे भाग, नांदेड, हिंगोली, उमरखेड, पुसदचे भाग असतील. त्यानंतर इकडे अहिल्यादेवीनगर, परळी, लातूर, उदगीर, देगलूरचे भाग असतील. याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पावसाची शक्यता राहणार असून विजांचा देखील धोका अधिक राहणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची तीव्रता देखील आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे सतर्क राहणं देखील गरजेचं ठरेल. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता बऱ्याच भागात पाहायला मिळणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटासह भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार असून तीव्र व्याप्तीसह पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. हे देखील सर्वांनी आता लक्षात घ्यायचं आहे. मोठे बदल वातावरणात असून दिनांक 11 तारखेला राज्यभरात पाऊस वाढण्याचा अंदाज असून सतर्क राहा. दिनांक 12 तारीख पाऊस आहे, 13 तारीख पाऊस आहे. पुढचा देखील अंदाज लवकरच या चॅनलवरती देणार आहोत. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मुसळधार पावसाची वातावरण ऑक्टोबर महिन्यात पण राहणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आपल्याला या ऑक्टोबर महिन्यात देखील बघायला मिळणार आहे. तर रोजची रोज अंदाज या चॅनलवरती आपण नक्की देत जाणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. लवकरच आता पुढचा हवामान अंदाजाचा व्हिडिओ येत आहे. हा व्हिडिओ देखील इतर शेतकऱ्यांना सर्वांना पाठवून ठेवा, म्हणजे त्यांना पण सविस्तर अंदाज बघायला मिळेल. तर भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.